नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। आए रुक करते इस खबर की ओर। छत्रपति संभाजीनगर जिले के कन्नड़ तालुका के शेलगांव गांव के ग्रामीण सड़कों के अभाव के कारण गंभीर संकट का सामना कर रहे हैं। समूह संख्या 23, 24, 26, 27, 70 और 872 में स्थित लगभग 200 नागरिकों को अपनी कृषि भूमि तक सड़क मार्ग न होने के कारण भारी कठिनाइयों का सामना करना पड़ रहा है। इस संबंध में प्रशासन को बार बार आवेदन देने के बावजूद अभी तक कोई कार्रवाई नहीं की गई है। शेलगांव गांव में अफजल रमजान पटेल ने प्रशासन को ज्ञापन सौंपकर समूह संख्या 92, 93, 21 और 22 के पुराने तटबंधों के साथ साथ समूह संख्या 79, 78 और 71 के पश्चिमी तटबंधों से एक नई सड़क के निर्माण की मंजूरी की मांग की है। हालांकि ये मांग 2021 से की जा रही है, लेकिन ग्रामीणों का आरोप है कि प्रशासन इसे नजरअंदाज कर रहा है। सड़क न होने के कारण ग्रामीणों की स्थिति बेहद कठिन हो गई है और अब वो बीमार लोगों को अस्पताल ले जाने के लिए मजबूर हैं। वहीं हमारे सी न्यूज़ भारत को कुछ ऐसे ही वीडियो और फुटेज मिले हैं जिनमें ग्रामीण एक मरीज को अपने कंधों पर उठाकर अस्पताल ले जाते हुए दिखाई दे रहे हैं। ग्रामीणों को उन्हें कंधों पर उठाकर अस्पताल ले जाने में होने वाली असुविधा स्पष्ट रूप से दिखाई दे रही है। इससे भी अधिक गंभीर बात यह है कि लगभग 1 साल पहले एक किसान की हृदयाघात से मृत्यु हो गई। ग्रामीणों ने बताया कि सड़कों के खराब होने के कारण किसान को समय पर अस्पताल नहीं ले जाया जा सका। इस प्रकार शेलगांव क्षेत्र में एक भयावह स्थिति सामने आई है, जहाँ सड़कों के अभाव के कारण लोगों की जान को खतरा है। नागरिकों ने प्रशासन से तत्काल सड़क बनवाने और छात्रों की समस्याओं को दूर करने की मांग की है। हमको करके दो। माझे नाव मोहम्मद जकी नासिर पटेल। मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेत शिकतो। मला लई रस्ता नाहीये। आम्ही चिखलात जातो, पडत झडत जातो। मी इयत्ता 5वीत आहे। मी ZPCPS शेलगाव या शाळेत जातो। आम्हाला जायला रस्ता नाहीये। इथे खूप 15 दिवस पावसाळ्यात जाता येत नाही, कारण आम्हाला रस्ता नाही, खूप अडचण होते। आम्हाला दळण न्यायला खूप अडचण होते। आम्हाला रस्ता नाही, आम्हाला रस्ता द्या। आणि खूप अडचण आहे। कोणत्या शाळेत जातो? ZPCPS शेलगाव। जाणं येणं कसं आहे बाळा तुझं? खूप पाय भरतात, कारण रस्ता खूप अडचणी खूप पडतो आम्ही ना, खूप लागतं। किती दिवसापासून जाय करतो? 7-8 वर्षापासून। तुझं वय किती आहे? 10। मनगटी। आम्हाला रस्त्याची लय अडचण आहे, आम्हाला जाता येत नाही। पूर्वी जात होतो, शेजाऱ्यानं रस्ते बंद केले आमचे। पाणी होती तिथपर्यंत, आमचे रस्ते बंद झाले। आम्हाला जायची एवढी अडचण आहे, कोणी बिमार झालं तर इथे मरायचं काम आहे, पण जाता नाही येत इथून। डॉक्टर येतच नाही इथं, डॉक्टरला यायला दवाखान्यात। चंद्रकला हरी मनगटे। माझे मिस्टर मागच्या वर्षी त्याला हृदयाचा आजार होता, त्यामुळे त्याला दवाखान्यात नेले गेले नाही, काही नाही। रात्रभर परेशान होते आणि सकाळी 8 वाजता त्याचं निदान झालं। तरी दवाखान्यात आम्हाला रस्ता असतात, आम्ही दवाखान्यात नेलं असतं तर ते वाचू शकले असते। आम्ही दवाखान्यात नेलं नाही तर आमचं काही झालं नाही। आम्हाला काय फायदा झाला? इथली आम्ही 50 माणसाची वस्ती आहे आमच्यावाली। आम्हाला रस्ता नाही, आमची रस्त्याची अडचण आहे। एखादं मेलं तरी कोणाला अंत्यविधीला सुद्धा लवकर येत नाही, बाहेर गावच्या माणसाला काही नाही। आमचा पूर्वीचा रस्ता होता, 25 वर्षापासून आम्ही वापरत होतो, गाडी बैलाने येत होतो, ट्रॅक्टर सुद्धा येत होते आमच्यावाले। पण आता 7-8 वर्षे झाले तसं आमच्याकडे काहीच वाहन सुद्धा येत नाही, काही नाही, यंत्र येत नाही पेरायचे, काही नाही। आम्ही बैल मोगड्यानं पेरतो आणि असं हे करतो। आम्हाला मारा न्यायची सुद्धा अडचण आहे, डोक्यावर मारा न्यावं लागत्या, आम्हाला काहीच येत नाही लगी। आणि आमचे मुलं पण शाळेत जात्या, त्याला शाळेत जायचा पण त्रास आहे, त्याला रस्ताच नाही, पडत झडत जात्या। काही मुलं बाहेर गावाला शाळेत टाकले आम्ही, इथं शाळेत जायला रस्ताच नाही तर मग काय करणार आहे आम्ही? तर आम्हाला रस्ताच पाहिजे, आम्हाला रस्ता द्यायला पाहिजे सरकारनं। आमच्या रस्त्याची लईच अडचण आहे, आम्हाला लईच त्रास होतो रस्त्याचा। म्हातारे कोतारी माणसं आहे, त्यांना पण नेता येत नाही दवाखान्यात, काही नाही, डॉक्टर पण येत नाही। तिथंच कुडून मरायची बारी आली आम्हाला। 2-3 माणसं आता पण आमच्या आजारी ज्यादा, त्याला नेता येत नाही, काही नाही, डॉक्टर सुद्धा येत नाही। काय करावं आम्ही? आम्हाला काहीच चाळच नाही, आम्हाला काही ना काही सरकारनं रस्त्याचा कार्यक्रमाचं करून द्या, रस्त्याचं करून द्या। आम्हाला जातेच येत नाही, आमच्या रस्त्याची लईच अडचण आहे। मी फकीरराव विनायक मनगटे, शेलगाव, राहणार शेलगाव, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर।
आम्ही जवळजवळ 25-30 वर्षाहून रहिवासी असून आम्हाला रस्त्याचा अडचण असल्यामुळं आम्ही तहसीलदार साहेबाकडे कंप्लेंट केली. तहसीलदार साहेबांनी करून आम्हाला रस्ता मंजूर करून दिला. कलेक्टर साहेबांनी दिला, तर एसडीएम साहेबांनी दिला, पण आजपर्यंत आम्हाला रस्ता मोकळा करून भेटला नाही. आम्ही वारंवार खेट्या मारून परेशान झालो, थकून गेलो. किती 1000 फूट आहे येतो इथं 1000 फूट लंबीचा रस्ता असून आम्हाला रस्ता मोकळा करून मिळावा ही प्रशासनाला विनंती करतो मी. किती शेतकरी आहे तुम्ही या रस्त्यावर? आम्ही कमीत कमी 100 ते 150 शेतकरी या रस्त्यानं राहतो. वस्ती आहे, 2 वस्त्या आहे, उच्चदाडी आणि फकीरवाडी. आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्यात. आम्ही 19 तारखेला उपोषणाला अमरण उपोषणाला बसतोय. प्रशासनाने याची दखल घ्यावी काय सांगा ही विनंती. तुम्हाला जे कलेक्टर आहेत त्यांचा पण तुम्हाला निर्णय आलेला आहे, आदेश आलेला आहे की तुमचा हा रस्ता मोकळा करून देण्यात यावा, तरी सुद्धा का दखल घेतली जात नाही? आता कर्मचारी कारवाईच करायला तयार नाही त्याच्यावर. आम्ही वारंवार खेट्या मारू तहसीलच्या मंडळाधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकाऱ्यांचा काय विषय? मंडळाधिकारी असं उडवाउडीचे उत्तर देतात. तुमचा निकाल चुकीचा आहे, नंतर बघू, असं करू. म्हणजे मंडळ अधिकारी असे तुम्हाला म्हणतात की जे आदेश दिलेले आहेत तो चुकीचा हा त्यांनी सांगितलं. तुम्ही कल्याणकर मॅडम आहे. म्हणजे त्या मॅडमचं म्हणणं आहे की जो आदेश तुम्हाला पारित केलेला आहे माननीय जिल्हा दंडाधिकारी यांनी, तर तो आदेश त्यांना मान्य नाही. त्यांचं म्हणणं याला दुरुस्ती करून आणा, त्याला दुरुस्ती करून आणा. आम्ही लेखी मागितले, त्यांचं म्हणणं लेखी देत नाही आम्ही तुम्हाला. मनगटे, राहणार शेलगाव, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मी शेलगाव इथं उच्चदडी म्हणून एक वस्ती आहे, तिथं रहिवासी आहे. तर माझं असं मत आहे की आम्हाला सुरुवातीपासून 25 वर्षापासून अगोदर आमचे आई वडील असेल त्यांना हा प्रॉब्लेम नव्हता रस्त्याचा. आणि जेव्हा म्हणजे अगोदरच्या लोकांनी जी जमीन विकली नवीन लोकांना, त्यांनी रस्ता म्हणजे ठेवलेलाच नाही. एक साधी फक्त 2 फूट पावलाट ठेवलेली आहे. आणि तिथं अगोदर पहिले आमचे जुने लोक सांगतात की 5-6 फूट पांदी होती, पण आज ती पांदी तिथं राहिलेली नाही आहे. म्हणजे या लोकांनी आम्हाला सध्या म्हणजे जाण्या येण्यासाठी आम्हाला रस्ता तिथं 2 फूट ठेवलेला फक्त बस. मग आमचं सुखदुःख असेल, लग्न कार्य असेल किंवा काही पण असेल भानगडी आम्हाला म्हणजे खूपच संघर्ष करावा लागतो त्यासाठी. तर आम्हाला म्हणजे आमचं एकच आता मागणं आहे सरकारकडं की आमचा निकाल लागून स्वतः म्हणजे 2-3 महिने झालेले आहे. निकाल आमच्याकडून लागलेला आहे, तरी पण माननीय तहसील साहेब असेल, त्यांचे अधिकारी असेल, यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी, बस हे सांगतो. छत्रपति संभाजीनगर से सीनियर संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। इस बीच शेल गांव के नागरिकों ने प्रशासन को चेतावनी दी है कि वो तत्काल ध्यान दे और अस्थायी सड़क उपलब्ध कराएं, अन्यथा वो विरोध प्रदर्शन करेंगे। सी न्यूज़ भारत के अनुसार नागरिकों का ध्यान अब इस बात पर केंद्रित है कि इस मुद्दे पर प्रशासन की क्या भूमिका होगी। अब देखना है कि प्रशासन कब जागेगा और ग्रामीणों को राहत देगा। इस रिपोर्ट में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।